गावामध्ये सप्ताह वर्गणी कार्यक्रम चालू होता। त्यातले 2 जण असे होते, ते म्हटले जोपर्यंत वर्गणीचा कार्यक्रम चालू आहे जमा करण्याचा तोपर्यंत आपण शहरातून फिरून येऊ। वर्गणी जमा करून झाली का सप्ताहामध्ये धिंगाणा घालायला आलोच। वर्गणी 111 रुपये म्हटले जेवायला सासरवाडी गावातलीच आहे म्हटलं मिवणी शेजारी दिलेली आहे तिला पण घेऊन येतो म्हटलं। हे सगळे पाहुणे पण ते शहरात गेले। इतके चतुर हॉटेलमध्ये गेले। हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर वेटरला बोलून घेतलं, हे वेटर इकडे आहे। वेटर आल्याच्या नंतर यांनी विचारलं, अरे वेटर हे गावातली शहाणे ना, वासरात लंगडी गाय। वेटरला विचारलं, वेटर म्हटले काय? काय नाही, हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त गरम काय आहे? रसा म्हणतात का? दुसऱ्या दिवशी काय खो खो खेळायचं का? वेटर हुशार होता। हे म्हटले सगळ्यात गरम काय? वेटर म्हणला विस्तोय। काय विस्तो? कोणता? जो दुसऱ्याच्या घरावर टाकायचा नसतो तो काय? हा तो। हे चतुर होते, ते म्हटले एक वाटी भरून घेऊन ये। तो गरम आहे ना, तो वाटी भर घेऊन ये। वेटर गेला वाटी भरून घेऊन आला। काय वाह, हे इतके हुशार होते, खिशातून 2-2 सिगारेट काढले। पेटवले, तोंडात टाकले, निघून गेले। भूक भागली नाही, म्हटले दुसऱ्या हॉटेलला जाऊ। एका हॉटेलवरती असा बोर्डच लिहिला होता, आजोबाने जेवायचं आणि नातवाने बिल भरायचं। येईल म्हटले नातू जेव्हा यायचा तेव्हा तो भरेल बिल, आपण पोटभर जेवू म्हटला। 2 शिरले फुकटचं म्हटल्यावर काय हो, हां पंक्तीत जेवतात आणि घरी घेऊन जातात। म्हटले घरी काय चालवलं? तर म्हटले घरच्यांना इकडं यायचं नाही म्हणून घेऊन 2-3 दिवसाचं नेतो। आणि त्या हॉटेलमध्ये शिरले। काय होतं हॉटेलवरती? आजोबाने जेवायचं आणि नातवाने बिल भरायचं। पोटभर जेवले। जेवल्याच्या नंतर तेवढ्याच आयटीमध्ये बाहेर निघाले। हॉटेल मालकाने आवाज दिला, ओ मालक थांबा। हे म्हटले काय? काय नाही, बिल द्या। किती? 1000 रुपये। त्यातला एक जण म्हटला, हे बघा मी 7वी शिकलेला आहे आणि मला मराठी चांगली वाचता येते। तुमच्या हॉटेलच्या बोर्डावरती असं लिहिलंय आजोबाने जेवायचं आणि नातवाने बिल भरायचं। माझा नातू येईल बिल भरायला, मी नाही भरणार। हॉटेल मालक म्हटला, हे बिल तुमचं नाही। जेवले का तुम्ही? हॉटेल मालक म्हटला, हे बिल तुमचं नाही, तुमच्या आजोबाचं बिल आहे। काढा 1000 रुपये। नव्हते तर भांडे घासायला लावले। ही वाणी त्याला समर्पित करा। आणि जे संत महात्मे आपल्याला उपदेश करतात त्यांचं जीवन देवाला समर्पित झालं म्हणून उपदेश करतात। उगाच कोणी कोणाला उपदेश करू नये। नाहीतर एक माणूस गावाच्या ओट्यावर उभा राहिला, गावकरी गोळा केले, या इकडं। म्हटले काय? मी तुम्हाला भाषण देणार आहे, मी तुम्हाला लेक्चर देणार आहे। म्हटले लेक्चर कशावरती आहे? काही नाही म्हटले, व्यसनमुक्तीचं भाषण आहे। भाषण कशाचं आहे? व्यसनमुक्तीचं भाषण आहे। लोक गोळा झाले। एक शहाणा होता त्याच्यामध्ये, तो म्हटला, हे बघा अगोदर तुम्ही टाकलेली उतरू द्या, तुम्ही जी टाकली ना ती उतरू द्या, मग व्यसनमुक्तीचं भाषण द्या। स्वतःच पितात आणि मग व्यसनमुक्तीचं भाषण देतात। हे जसं शोभत नाही तसं परमार्थ न करणाऱ्याला सुद्धा परमार्थ सांगणं हे शोभत नाही। तुकोबाराय स्वतः नामघोष करतात आणि मग सांगतात, चला सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। अस्थिर झालेल्या चित्ताला स्थिरता प्राप्त करून देण्याचं काम माझे तुकोबाराय करतात। फार अस्थिर आहे चित्त काही, चित्ताबद्दल ज्ञानोबाराय बोलतात, हे मन कैसे होडे पाहो तरी न सापडे, एरवी राटवया थोडे त्रिलोक्यया, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, तस्याहम निग्रहम मने वायुर्यो सुदुष्करम। मन एका ठिकाणी बसत नाही, कुठं जाईल सांगता येत नाही। मर्कटस्य सुरापान, माणसाचं मन माकडापेक्षा जास्त चंचल। एक डोंबारी शेजारच्या गावामध्ये खेळ करण्यासाठी गेला। खेळ करून झाला, त्याला इकडच्या गावात यायचं होतं, पण पाऊस आला, नदीला पूर आला। आता इकडं कसं यायचं, त्याला मोठी शोकांतिका निर्माण झाली, कसं जावं। संध्याकाळचा खेळ केला नाही तर पोट भरत नाही।
म्हणून एक नावाडे दिसला नावेत बसलेला, त्याला आवाज दिला, ए नावाड्या, अरे इकडे ये. नावाडी म्हटला बोला काय काम आहे. तो म्हटला नावाड्या आम्हाला पलीकडच्या तीरावर नेऊन सोडव. नावाडी म्हटला किती सीटं आहेत, किती पॅसेंजर आहेत. डोंबारी माहिती आहे ना तुम्हाला, मी उगाच सांगायचे आणि तुम्ही नाही नाही म्हणायचा. डोंबारी म्हटला कोण नाही, सीटं जास्त नाहीत, पॅसेंजर जास्त नाहीत, मी आहे, माझ्याबरोबर एक बोकड आहे आणि दुसरं माकड आहे म्हटला. नावाडी हुशार होता म्हणून त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन झालं. नावाडी म्हटला हवं तर मी तुम्हाला आणि बोकडाला घेतो नावेत, पण माकडाला घेणार नाही. माकडाने वर्गणी जास्त दिली तरी त्याला मी घेणार नाही, माकडाला घेणार नाही. कारण हे माकड उड्या मारेल, माझी नाव पलटी करेल, मला काही जिवंत समाधी घ्यायची नाही पाण्यामध्ये, मला घ्यायचं नाही. डोंबारी हुशार होता, तो म्हटला हवं तर मी माकडाचे हातपाय बांधून टाकतो. माकडाचे हातपाय बांधले तर त्याला उड्या मारता येणार नाही. आणि कधी कधी सप्ताह बसल्याच्या नंतर पहिल्या दिवशी बऱ्याच माकडाचे हातपाय बांधावं लागतात. म्हणजे पहिल्या दिवशी माळ टाका त्याला, काल्यानंतर काढली तरी चालेल. पहिल्या दिवशी टाकून द्या त्याच्या गळ्यामध्ये, काल्यानंतर काढली तरी काही हरकत नाही, विघ्न टळलं म्हणायचं आपलं. डोंबारी हुशार होता, माकडाचे हातपाय बांधले, माकड नावेत टाकलं. नाव अशी अर्ध्यामध्ये गेली, पाण्याच्या धारेत नाव गेली, दोन्ही तीराच्या मधोमध नाव गेली. माकडच होतं ते बांधलेलं असलं तरी सुद्धा. त्या माकडाने काय केलं, आपले हात थोडेसे सैल केले आणि हातामध्ये एक बारीक काडी घेतली माकडाने, ती काडी बोकडाच्या नाकात घातली. जसं बोकड उधळलं की सगळ्यांना जल समाधी, मरकटस्य सुरापार. शास्त्रकार वर्णन करतात माकडापेक्षा माणसाचं मन चंचल आहे, पण त्या चंचल मनाला स्थिरता प्राप्त करण्याचं काम सदानामघोष. कार्तिकी वारी माहिती आहे तुम्हाला, वारी. त्या कार्तिकी वारीला वयोवृद्ध माणसं सुद्धा चालत येतात. 200, 250, 300 किलोमीटरवरून. ते म्हणत नाही देहीचं विदेही भोगू दशा, अशी त्यांची अवस्था आहे. एरवी आपण संसारामध्ये जर बाहेर पडलो तर म्हणतो आज थंडी जास्त आहे, बाहेर निघायचं नाही. पण वारीला आल्याच्या नंतर अगदी त्या इंद्रायणीच्या घाटावर सुद्धा म्हणजे वयस्कर माणसं झोपलेले असतात. इतका परमार्थामध्ये आनंद आहे. मी सांगेल तुम्हाला, रामानंतर आचरण नाही, भगवान श्रीरामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, कर्णानंतर औदार्य नाही, मेघानंतर उदारता नाही, आईनंतर प्रेम नाही, गुरुनंतर कृपा नाही, संतानंतर मार्ग नाही, मृत्यूसारखं भय नाही. लक्ष देऊ नाही का, आम्हाला सवय या सगळ्या गोष्टीची. 18 वर्ष झाले फिरते मी. आईनंतर प्रेम नाही, मृत्यूनंतर भय नाही, रामासारखं आचरण नाही, रावणा इतकी श्रीमंती नाही, कर्णा इतका औदार्य नाही, मेघानंतर उदारता नाही, आणि परमार्थासारखा आनंद कशातच नाही. घेता आला पाहिजे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. वारीला येणारे वारकरी रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे.